74 34 54 पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये खरा घरातून पुढारी झाला करून समजा उचापती घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये काय जावाय बापू कसल्या टेन्शन मध्ये? अण्णा हा बोला की. माझ्याकडे गावातला छोटासा तंटा आलाय. तुमच्याकडं? मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय त्याचं? तंटामुक्ती अध्यक्ष करतील की निवारण. त्यांना न सुटणारा तंटा आहे ते मला अण्णांच्या कानावर घाला. बर बर बर. विषय असा आहे हा गावातला एक प्रतिष्ठित माणूस आहे बर आणि त्या प्रतिष्ठित माणसाची बायको सारखी गावाला गेलेली असते. हा आणि त्या महिलेला तिच्या वडिलांची फूस आहे. एवढ्या तेवढ्यानी बोलवून घेतंय, ही पाहुणे आजारी तिकडं जा म्हणतंय. त्यामुळे थोडंसं घरात चिडचिड झाल्यासारखं वाटतंय. अशा माणसाला काय केलं पाहिजे? त्या वडिलाला अक्कल पाहिजे ना, कशाला त्या जावायला त्रास द्यायचा. करेक्ट. त्या वडिलाला मध्ये घेतलं पाहिजे, राऊंड मध्ये. हा राऊंड मध्ये घेतलं पाहिजे. मी तर म्हणतो जोडलं पाहिजे. पण सासरे हे ज्येष्ठ असतात त्यांना नाही तसं करून चालत. बरोबर. अण्णा हा तंटा दुनियाचा नसून माझाच आहे. तुम्ही कशाला पोरे लावत असता सारखं? आता काय हाताने करून खायचं का? अहो मुद्दाम चाललंय का हे जावाय बापू? आता घेऊ का मध्ये तुम्हाला? काय रवाना योग्य आहे का? आपला विषय वेगळा आहे जरा. माझी दुसरी पोरगी जरा आजारी पडली तिकडं मदतीला लाव. बरोबर. ती नाही येत इथं. माझी सेवा करायला काय तिला काही होईल काय? तिचा नवरा लावल का? रंभाव आजारी औषधं खाया पियाला घेऊन लावावं. नाही बरोबर नाही. ती जातीची जाती सुनाला घेऊन जाते. जावाय बापू इतर सासऱ्यांची गोष्ट वेगळी आणि आपली गोष्ट वेगळी. माझं हृदय म्हणजे दर्यासारखं. तुम्ही तर पाहताच की. म्हणूनच इतर जावांची गोष्ट वेगळी आणि माझी बी गोष्ट वेगळी. माझं बी हृदय. कर गा ना, झाली का रानातली काम? भाऊ यंदा पंचवार्षिकला माझा सरपंच पदाला फॉर्म भरायचा बरं का? नाही नाही आमदारकीच लढव की डायरेक्ट. तरी चालतंय. मग तर काय टेन्शनच मिटलं. का डायरेक्ट पदावणीच भांडायला लागला? नाही नाही म्हणजे मी जर सरपंच झालो ना, एखादा योजने एखादा ट्रॅक्टर बिक्टर मंजूर करतो ना, आपली योजना बसावतो. ट्रॅक्टरची गरजच आहे तशी. गाना दुसऱ्याच्या जेव्हा हवा करायची नाही. शासनाचं फुकटचं घेऊन मग आपण प्रपंच करणार हे काय बरोबर आहे का? काय झालं मुद्द्यावर ये. भाऊ प्रपंच करायला पैसे लागतात. अण्णा 3 दिवस झाले लोकांकडे फिर 3 दिवस झालं ट्रॅक्टरवाला यायना, बैलवाला यायना. जो तो काय म्हणतोय माहितीये का? तुमची पहिलीच बाकी राहिली, पहिलीच उधारी अजून दिली नाही, कुठनं यायचं? जो तो सारवा सारव करतोय. अण्णा तुम्हाला माहिती आपल्या घरी 2 खिलार बैल होती. चांगली नांगराला चालत होती. नांगराची काढली शर्दीला पळावली. बरं बैल बी अशी सोडल्या सोडल्या फाटी सोडायची नको. मग हे बघ शेतकरीच वेगवेगळे प्रयोग करू शकतो. यश येईल अपयश येईल. पण शेतकऱ्याचं कर्तव्य काय असतं? जे काय करेल ते मनापासून करायचं आणि ते मी करतो. मला टोमण्यातनं बोलायची गरज. तसं नाही भाऊ. तुमचा निम्मा विषय ना हे प्रयोग करण्यातच गेलं. रिझल्ट काय आणणार सांगा ना? काय रिझल्ट? बरोबर आहे बरोबर आहे बरोबर खरं आहे त्याचं. गाणा माणूस नेहमी प्रयोगातूनच काहीतरी शिकत असतो. माझ्या तर डोक्यात असं आलंय की बैल विकल्यानंतर घरात असणाऱ्या माणसांचा उपयोग तरी काय करायचा. ही मोकळं जोटं जे त्या जोट्याला तुम्हाला
दोघांना झोपायचा माझ्या डोक्यात विचार आहे. कोणा दोघाला? अण्णांना आणि तुम्हाला. त्या निमित्ताने व्यायाम होईल आणि रामभाऊच्या शेतात काहीतरी वेगळा प्रयोग चाललाय असं जगाला दर्शन होईल. आम्हाला झोपा जोट्याला हा. आणि तुम्ही हिंदा बोंबलत गावभर काय बोलताय. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय दोघं? अण्णा आणि कृतीशील शेतीचा मला तू आव्हान देऊ नको. रामभाऊची कृतीशील शेती काय असती, स्मार्ट वर्क काय असतं, येता जाता बघितलं ना तुम्हाला तर आदर्श घ्याल रामभाऊचा. काय बघताय तुम्ही? डोळ्यावर काय भात बांधून हिंडता काय दारात ना? कुठं काय दारात दिसना? हेच अज्ञान आहे ना तुम्हाला घर बसल्या नुसतं असं वजन वाढायला कारणीभूत ठरतंय. चला माझ्या माग, चला बघू काय. कृतीशील शेती काय असते दाखवतो. या 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 रोज डोळं झाकून चालताय दारातनं, इकडे तिकडे बघा. ठेस काय चाल काय आहे भाऊ इथं बघायसारखं? पेरूचं झाड आहे या, आंब्याचं झाड आहे या, चिकूचं झाड आहे या. आणि सोनं दिसा नाही तुम्हाला? सोनं? ही काय आहे? 15 फूट उंची वाढलेली ज्वारीची 2 ताट, ही दिसत नाही तुम्हाला? दिसतात की. हे काढून टाकायचं तर ह्याच्यामुळे तर सगळे आबरू गेली या, दारातच उगावलेत नेमकी. ती कोंबड्याला खायला टाकताना दाणं पडलं असते. नाही आता कणीस आलं की ती हे करू ना. अरे 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 तुमच्या बुद्धीची किव येते. अरे ती बियाणासाठी मी लावल्यात. काय एका बियामध्ये एक पोतभर ज्वारी होणार. ह्याच्यात एकाच कणसात पोतभर ज्वारी होणार. एवढी ताकद निर्माण रामभाऊनी दारात केली. हायला अण्णा खरंच आहे की राव. हायला मला कसं काय बरं माझ्या लक्षात आलं नाही. येता जाता बघतोय जवळजवळ हे 25 फूट वर गेलोय की. ना 10 फूट वाढवू नको, 15 फूट आहे. 15 फूट आहे काय? ते अजून वाढायचंय. हा भाव मला आज कळलं तुम्ही व्यक्ती नाही काय म्हणजे फार मोठी शक्ती. कळणारच आहे का ना? हा आणि अण्णा तुम्ही भावाला नाव ठेवता वय. अहो तुम्ही उलटा आदर्श घेतला पाहिजे भाऊचा. त्यांच्या बुद्धीचा अभ्यास करा. 2 चिपाडाचा. अहो 2 चिपड पण लाख मोलाची. अण्णा माणूस एकटाच असतो, नंतर त्याला बायको येते, 2-4 पोरं वाहतात, मग त्याला प्रपंच म्हणतात. तसंच आहे ही बियाचं. तसंच असतं. एक ताट वाढतं, त्याला कणीस येतं, मग त्याचं बियाणं होतं. हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. राहुरी कृषी विद्यापीठाने सुद्धा रामभाऊची दखल घेतली. आणि तुम्ही मला इथं नावं ठेवता. प्रयोगशील व्हा. तुम्हाला बैल मिळाना ती, गुरं मिळाना ती, ट्रॅक्टर मिळाना ती, असल्या छाटछूट तक्रारी घेऊन येत आहे. मीच बघतो, तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. माझं मी बघतो. आणि प्रयोगशील व्हा. काय खाऊन खाऊन तब्येती वाढवू नका. घ्या ना काहीतरी आदर्श. काय ना बघतोय ना आदर्श. चला शिंदे, ओ शिंदे, कोण आहे? या. रामभाऊ आलेत. रामभाऊ बोला. काय म्हणता? काय चाललंय? काय नाही निवांत आहे. काय पावसा पाण्याची काय कामं नाही ती काय नाही. निवांत आहे? हो. बरंच झालं की राव. आणि आमचा गाणा नुसता सांगत आहे तू. लय काम आहेत बैलवाल्यांना, रिकामीच नाही ती. तुम्ही तर निवांत आहे. चला 2 दिवस आमच्यात सरी काढायची. 4 दिवस नाही सवड आता. ओ शिंदे, आता तर मला निवांत आहे आणि आता म्हणता 4 दिवस सवड नाही. आमची दारात बांधून राहून द्या. ट्रॅक्टरवाल्याकडून घेता. आमची निवांत असल्यावर तुम्ही लावत नाही आम्हाला. ट्रॅक्टरवाल्याला लावता ना. ट्रॅक्टरवालाच बघा. शिंदे पैसे तुमच्या गायला पहिल्यापासून मी निरोप दिलता असा. ही मस्ती चांगली नाही शिंदे. मस्ती म्हणजे काय तुम्ही आमच्या घरी धान्य टाकताय का मस्तीला? आमच्यात काम केल्यावर नाही होय धान्य मिळायचं तुम्हाला. एवढं आम्हाला विषय नाही झालेलं. शिंदे, लोकांना नाही धंदे, खाण्यापिण्याचे झालेत वांदे, तरी तुम्हाला लय माझा आलाय राव. हो असू द्या. म्हणलं शिंदे जवळच आहेत म्हणलं, आणि तुम्हाला तर लय मस्ती आली राव शिंदे. हे बरोबर नाही. नाही पण सवडच नाही आपल्याला 4 दिवस. तुमच्यात तर यायला सवड नाही. आला का? ह्यो वैरणीचा खेळ. म्हणजे आमच्यातच यायला सवड नाही होय. अख्या दुनियाच्याच जाणार. तुम्ही ऐन टायमिंगला ट्रॅक्टरवाले लावता ना, मग ट्रॅक्टरवाल्यापासून करून घ्या. शिंदे तसं मला सांगू नका. ट्रॅक्टरवाल्याकडून घे. मी JCB आणली ना सारी काढीन. मला सांगायची गरज नाही. पोकले ना आमचं काय त्याच्यात JCB काय पोकले ना. शिंदे म्हणजे आमच्यात येणार नाही. नाही काय तुमच्यावर शिक्का मारला का? टिक्का मोऱ्या बांड्या आहे काय तुम्ही? हा, घरात ठेवा बैल, ही गाडी घरात ठेवा. बघितलं तुम्हाला धंदा लागेल. पैसे नाही दिला आम्हाला घ्यायला. आम्ही घरात ठेवू ना तर वसिल्या भाव ठेवू. बघतो. ही लयच लाग मस्तीला आलंय शिंदे. हे वैरणीचा खेळ. होय. काय विशाल शेठ? काय रामभाऊ काय बोलवलं?
काय नटून नटून कुठे चाललाय? आता काय पावसा पाण्याची कामच नाही त्याच्यामुळे निघालो बाहेर हिंडवायला. आईला बरे बाबा, कसं काय हिंडू वाटतं? काय करणार मग आता पावसाचं काहीच काम नाही, होय घरी बसून तरी काय करणार. एक नंबर ही बरं झालं बरं का. काय झालंय गावात मी फेरफटका मारला, सगळे बिझीच आहेत. रानात सरी काढायची, 2 दिवस जरा द्या ट्रॅक्टर. अहो 4 वर्ष झालं तुमच्याकडे 2000 उधारी ती दिली नाही आणि तुम्ही उधारी साचली की ह्या ट्रॅक्टर संपला की दुसऱ्या ट्रॅक्टरवाल्याकडे जात आहे. कसं करणार मी, कसा धंदा करायचा आम्ही इथं? हां डिझेलला पैसे लागतात, सगळ्याला गोष्टी लागतात. तुम्ही फक्त चुलतं पुतणे पुढारपण करता आणि इकडे तिकडे हिंडता. पैसे कोण द्यायचं आमच्या धंद्याचं? आम्ही काय असं ट्रॅक्टर विकावं का आता? आम्ही पुढारपण आमच्या हिमतीव करतोय, लय पुढचं बोलू हो नका. हो तुम्ही पुढारपण तुमच्या हिमती करताय, पण आम्ही कसा धंदा करायचा? त्याला डिझेल गावातल्या ट्रॅक्टरवाल्याला बैलगाडीवाल्यांना मी उचली दिल्यात, ती कुठे वेळ का? मला कुठे दिली उचल? गावातल्या ट्रॅक्टरवाल्याने दिली, मला थोडी दिली उचल तुम्ही. तुमचं श्याम काका सुद्धा मला असं बोललं नाही. आता श्याम काकाचा काळ निघून गेला, त्यावेळेस तुमचं चालत होतं. आता माझं काय? मी कसा करायचा धंदा? त्याला डिझेल लागते, त्या ड्रायव्हरला पैसे द्यावे लागतात, काय मेंटेनन्सचा खर्च आहे ते कुठं आणू? म्हणजे तुमचा धंदा माझ्या 2000 आला. हा मग त्याच्यावर आला. तुम्ही त्या 4 वर्ष झाले पैसे दिले नाहीत. आजकालच्या पोरांना बोलायचं मॅनर्सच राहिलं. मॅनर्स काय? पैसा पैसा, धंद्याच्या ठिकाणी धंदा. तुमचा पुढारपण गावात, आम्ही काय करणार त्याला? आम्हाला भूक लागली, आम्हाला काय खाय? तुमचं विशाल पुढारपण. शेठ, एकदा तुमच्या रानात धान्य पेराय नव्हतं, माझ्यातनं माझ्या आजोबाकडून तुमच्या आजोबांनी एक पोत धान्य नेलं, मग आता- आम्ही काढतच बसलो. मग त्या आजोबाला सांगा, मला काय सांगता? आता म्हणजे तुझा आजोबा जिथं नाही तर माझा आजोबा जिथं मग नाही. आता मी कुठे जाऊ त्या आजोबाकडे? त्याच्याकडे जाऊ का डिझेलला पैसे मागाय? ही बरोबर नाही बरं का. अरे 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 मला किव येते. अरे माघारी बोलाय शिकताय तुम्हाला, माझ्यासारखा इंटरनॅशनल पुढाऱ्याला बोलताय विषयाचे, ही बरोबर अहो नाही. इंटरनॅशनल पुढारी तुम्ही सगळ्यांसाठी, माझ्यासाठी माझं 2000 रुपये लय महत्वाचे आहेत भाऊ. किती दिवस झालं कवर तुमच्या मागे हिंडायचं? तुम्ही इकडं तुमचा पुतण्या तिकडं करणार काय? अक्षरशः माझा मी बघतो का तुमच्याच काय ट्रॅक्टरवर शिक्का मारला आम्हाला मिळेल का नाही? मी कुठं म्हणले माझ्या ट्रॅक्टरवर शिक्का मारलाय? दुसरा बघा. ए बघतो मला सांगायचं बघा बघा बघा. होय मेंबर सोसायटी जरा काम करावं लागेल राव, कारण आता एरिया येऊन पडलाय, ती गळतंय पावसामुळं. मग अख्खा नावात पत्रा टाकायचा, त्याशिवाय खायला मिळतोय आपल्याला. नीट वाटा, सोपं नाही. काय झालंय माहितीये का, बऱ्याच ठिकाणी दाढी पाडल्यात. त्यांचं ती बघतील ना. आपलं पद काय आहे? सरपंच आहे. मग त्या पदाचं बघायचं का ते चेअरमन आहे, मग त्यांच्या त्या सोसायटीचं बघायचं, त्यांचं डोकून बघण्यापेक्षा आपलं बघा ना काय आहे ते. काल त्या अतिक्रमणवाल्यांनी मोठा गोंधळ घातला. रस्त्यावर कुठं सार्वजनिक जागेत त्यांनी बांधलंय. सरपंच, अतिक्रमण काही एकाच जागेवर नसतं, प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी हे अतिक्रमण होत असतं, सामोरं जायचं असतं. आणि ती कसं असतं माहितीये ना, भिड वाढ कसं असतं. त्यासाठी आपण कुणाची भिडभाड ठेवायची नाही, गावला तराक्यात दाबायचा, लावायचा जेसीबी रेटायचं, ठेवायचं. आणि तुम्ही मलाच दाबता, तो ग बस तो बघ का तो काल आला धावून, तेव्हा तुम्ही दोघं बी पळून गेला, मी सामोरं गेलो. आम्ही पळून जायचं कारण काय माहितीये का तुम्हाला? चेअरमन थांब.
पुढे अवलाद कुणाचं कधी पुरं केलं नाही, कुणाला कधी दिलं नाही, नुसत्या आश्वासनावारी मारले आणि कडक कपडे घालायचे आणि गावात हिंडायचं पुढारी पुढारी करत असे. बकरी मोडून वाडगं बांधायचं. 2000 रुपये द्यायला अडचण काय? अहो डिझेल किती महागले, ड्रायव्हरला द्यावं लागते, डिझेलला द्यावं लागते. अहो विशाल शेठ, पण तुमचं पहिलेच पैसे दिले नाही तर तुम्ही काय लय उराला घेताय? नाही तर नाही, काय काळजी करता का? तुम्हाला एका त्याच्यावर फक्त धंदा राहिला का तुमचा? आणि मग दुसरीकडून 100 रुपये कमी घ्यायचं आणि तिकडे नागरेट करायचे, पण असल्या उताड्याच्या जायचंच नाही. रोकडा आता तीच झालं या. आणि विषय काय माहितीये का, त्यांनी तुमचं पण ह्यांचं नाही, अख्ख्या गावात गुदाऱ्या सगळ्या. ह्याचं दुकान झालं की त्याचं दुकान, त्याचं झालं की ह्याचं. लाला माने बी बोंबलत होता आमच्यापाशी, रामभाऊ पैसे देणार 4 वर्ष झालं, 4 वर्ष झालं गोऱ्याचं बुडावलं राम